बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये सध्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. मात्र आता एका स्पर्धकाच्या वर्तणुकीमुळे बिग बॉसला कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि सरकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिव्या शिंदेला बिग बॉसने घराबाहेर काढले आहे. एका टास्क दरम्यान दिव्या शिंदे आणि घरातील इतर सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. या वादादरम्यान दिव्याचा संयम सुटला आणि तिने चक्क सहकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर मी बाहेर काय आहे हे तुम्हाला माहिती नाही, तलवार कोणावर चालवेन, अशा आशयाची हिंसक भाषा तिने नॅशनल टेलिव्हिजनवर वापरली. घरातील सदस्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बिग बॉसने या घटनेची गंभीर दखल घेतली. सुरुवातीला दिव्याला कन्फेशन रूममध्ये बोलावून आपली चूक सुधारण्याची संधी देण्यात आली होती. मात्र दिव्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिली आणि हो, ही धमकीच आहे असे तिने वारंवार स्पष्ट केले. अखेर अशा प्रकारची हिंसक प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही असे सांगत बिग बॉसने तिला तातडीने घराबाहेर जाण्याचे आदेश दिले. दिव्या शिंदे घराबाहेर गेल्यामुळे सर्वच सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. राकेश बापट आणि दीपाली सय्यद यांसारखे तिचे जवळचे मित्र भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र दुसरीकडे तिची ही अरेरावी प्रेक्षकांना आणि बिग बॉसला पटलेली नाही. माझा तुम्हाला दुखवण्याचा किंवा काहीही हेतू नाही, पण मला एक गोष्ट बोलायची. भरपूर लोकांकडून मला हे ऐकण्यात येतं की ही बाहेरच्या गोष्टी बोलते. मला आठवत नाहीये मी काय बोलले, माझ्या गाडीचा नंबर, माझा ड्रायव्हर, माझ्या गाडीचा कलर किंवा काय मी बाहेरचं असं बोलले मला माहित नाही. पण जर सगळ्यांना ऐकायचंच आहे तर मला एक गोष्ट खूप अधोरेखित करून हे सांगायची आहे की मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते. भले ती तलवार आता घरी असेल याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरल आणि बाहेर जाऊन त्या गोष्टी विसरल. मी बाहेर जाऊनही ती तलवार चालवेल. ती तलवार कुणावर चालवेल इट डिपेंड करतं की तुम्ही माझ्यावरती किती आणि कसे बोलताय. ही जर महाराष्ट्राला धमकी अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही.